हाय गाईज, हा माझा फर्स्ट ब्लॉग आहे आणि आम्ही चाललो आहे बगलामुखी माता मंदिरला फिरायला। हा बडोदा रोड मार्ग आहे। इथून एस टी पकडलेली आम्ही तिघांनी। इथून आम्ही दर्शनासाठी चालत होतो। गाडीत खूप गर्दी होती, फुल हाऊसफुल भरलेली होती गाडी। गाडीतून परत आम्ही आता फिरत वर बसलो, टपावर गेलो। एवढी गर्दी फुल भरली, वर खूप मजा येत होती। परिसर एकदम भारी आहे इथला। आजा बघा कसा वर चढतोय। परत सगळी म्हातारीच भरलेली होती वर सगळी। आम्हीच फक्त बास झालता आम्हाला। बघा तिकीट कंडक्टर बी पैसे काढत आहे सगळ्यांच्याकडून। आता हे पैसे घ्यायला आलाय का काय समजणार। वर दोघंजण एकदम मजेत आरामशीर बसलेलं होतं। देवीला दर्शनाला चालल्याला गण काय बंद झालं। आजा बघा दर्शनासाठी फुल कॉन्फिडन्समध्ये बसलाय। बघा त्याचा बघतोय। आजाला काय बंद झालं थोड्या वेळापूर्वी। एवढी गर्दी भरलेली की माणसं भरतच होती गाडीत। त्या नदीचा व्ह्यू एकदम खतरनाक होता, म्हणजे काय टपावर बसून एकदम शेवट व्ह्यू। शेवट पोचलो आम्ही ते नलखेडा स्टँडवर। इथून आता अजून थोडा उतरून परत पायी चालत नलखेडा एकदम भारी सजवलेलं होतं याने लोकांनी। इथून पुढे मग आम्ही तिघजण पुढे चालत गेलो आणि परत दर्शनासाठी आणि परत पाहताच शनी मंडप बिंडप बहुत चांगले होते। इथे देवीसाठी प्रसाद बिरसाद बहुत मिळते। या मंडपाचा इलाका पूर्णपणे चांगला बनवलेला आहे। हा जो वाघ आहे हे मंदिर आहे। हे इथे बी पुढे एक कुठले तर मंदिर आहे। हे बगलामुखी मातेचे मंदिर आहे। आत इथून एकदम भारी व्ह्यू येत होता दर्शनासाठी, एकदम भारी। हे पाहू शकता गर्दी किती आहे इथं सध्या। हे आतला व्ह्यू आहे एकदम। इथे ओम आहोन सगळी प्रक्रिया होत असते। करणी बिरणी ते सगळं प्रक्रिया इथंच होत असतात जास्त। इथे एक कार्यक्रम होता पाठपूजन म्हणून। आम्ही याच्या दुरी चालू व्हायचा होता अजून। इथून मग परत आम्ही फिरून रिटर्न जायची तयारी केली। नदीचा एक परत व्ह्यू बघितला चांगला आणि गेलो।